जय हिंद भावांनो. तर आज आपण जे 5 दिवसाचं शेड्यूल चालू केलं होतं त्याचा दिवस 3रा आहे. सॉरी, आज मला व्हिडिओ टाकण्यासाठी थोडा उशीर झाला, कारण काल मी धाराशिवला असल्यामुळं आणि आज पुण्याला आलो. मग या धावपळीमुळं आणि नंतर पण माझी ड्युटी लागली, त्याच्यामुळे मला उशीर झाला. त्याच्यावर सगळ्यांची मी माफी मागतो आणि उद्यापासून आपलं शेड्यूल तुमच्या सगळ्यांना टाईमावर भेटत जाईल, गॅरंटी 100% शब्द भावना माझा. तर तुम्हाला सांगायचं आता या गोष्टीचा आनंद होतो की आपलं 5 दिवसाचा आज आपला 3रा दिवस आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं काल तुम्ही 8 ते 9 मार्कापर्यंत तुम्ही आलेले आहेत. ह्याच्या पुढचे आता आजचे जवळपास 12 ते 13 मार्कापर्यंत तुम्हाला आज कसं घेऊन जायचं ह्याची जी म्हणजे जी जिम्मेदारी आहे ती सगळी तुम्ही माझ्यावर सोडून द्या. फक्त सांगतो तेवढ्या दिवसाला डेली त्याचा अभ्यास करत राहा. आणि एक गोष्ट क्लिअर करायची राहिली तर 45 दिवसांचं जे आपलं शेड्यूल आहे तर ते शेड्यूल जो नवीन मुलगा 1 मार्कापासून चालू करतोय त्यासाठी नाहीये. ज्या ऑलरेडी मुलांचा थोडाफार त्याच्यामध्ये अभ्यास झालेला आहे, ज्यांचं बेसिक या गोष्टीमध्ये क्लिअर आहे, तर त्या मुलांसाठी आपण अभ्यास चालू केलेला आहे. तर समजा आता ज्या मुलांचं आता बेसिक क्लिअर आहे, म्हणजे कसं समजा त्यांना एक 60 मार्क त्यांना 50 ते 60 मार्क त्यांना पडतात, तर त्याच्या पुढचा अभ्यास त्यांना कसं असतं, एक लेंथ भेटत नाही, एक आपल्या अभ्यासाला एक मार्ग भेटत नाही त्यासाठी. आणि निगेटिव्ह कमेंटकडं किंवा निगेटिव्ह कोण बोलतं 45 काही होतं का, या मुलांकडे दुर्लक्ष करा. ते मुलं तेच आहेत जे मुलं मागच्या भरतीमध्ये राहिलेले, त्याच्या मागच्या भरतीमध्ये राहिलेले आहेत, मागच्या 2 वर्षापासून घासतायत, म्हणजे त्यांच्या काहीतरी चूक आहे. मी पहिल्या भरतीमध्ये लागलो, माझ्यामध्ये काहीतरी असेल, ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट आता अभ्यासाच्या आपण मुद्द्याकडे जाऊ. तर राहिला ग्राउंडचा मुद्दा. तर मित्रांनो, ग्राउंडमध्ये फक्त जास्तीत जास्त लॉंग रन थोडासा टाळा सध्या, आणि स्प्रिंट जे राहते ना 400 मीटर स्प्रिंट, त्याच्यावर थोडासा भर द्या. शूज चांगल्या कंपनीचे वापरा. त्यानंतर पुस्तकं चांगले वापरा. पुस्तकं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली, परवाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितली. तर तुम्हाला आता आजचा तुम्हाला शेड्यूल सांगून देतो. तर मित्रांनो, आज तुम्हाला करायचं काय, मराठीमध्ये तुम्हाला करायचं विशेषण. विशेषण कशासाठी करायचं, तर आता विशेषण जे आहे विशेषण, तर विशेषणवर मार्क पेपरमध्ये 100% 1 किंवा 2 मार्कला प्रश्न विशेषणवर 100% येणार म्हणजे येणार. जसं की आता कोणतं विशेषण, जसं की आता तुम्हाला सांगितलं की तुम्हाला बाकी ज्या गोष्टीमध्ये नाही पडत, तुम्हाला सांगतो पुढचा विषय. तर तुम्हाला गणितामध्ये तुम्हाला करायचं काय, आज गणितामध्ये तुम्हाला करायचं विभाजकतेच्या कसोट्या. विभाजकतेच्या कसोट्या म्हणजे काय, आता 1ची कसोटी म्हणजे 1 सगळ्याला माहिती, 2ची कसोटी काय, ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात. 3ची कसोटी म्हणजे काय, ज्या संख्येच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्याला म्हणायचं 3ची कसोटी. 4ची कसोटी कोणती, तर शेवटी जे येणाऱ्या 2 संख्या, त्या 2 संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो, बरोबर आहे. ती राहिली 4ची. 5ची कसोटी काय, एकक स्थानी जर 5 किंवा 0 असेल तर त्याला म्हणायचं त्या गोष्टीला 5 ने भाग जातो, ही एक कसोटीची पद्धत आहे. 6, तर टोटल जे शेवटच्या 2 संख्या असतात 6, 36, एकूण संख्येच्या बेरजेला जर 6 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 6 ने भाग जातो. 7ची कसोटी आता 7ची कसोटी बघावं लागेल तुम्हाला एकदा, ती बेरीज वगैरे आहे. 8ची कसोटी तर ज्या संख्येच्या पूर्ण बेरजेला, ज्या संख्येच्या शेवटच्या 2 संख्यांना 8 ने भाग जातो त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. 9ची कसोटी सेम तशीच आहे, त्या पद्धतीनं जे पूर्ण संख्येचं त्याचं. 10ची कसोटी एकक स्थानी जर 0 असेल तर त्या संख्येला 10 ने भाग जातो. आता त्या पुढची तुम्हाला गोष्ट सांगायची राहिली. आता त्या पुढचं कोणती गोष्ट, बुद्धिमत्ता. तर बुद्धीमध्ये तुम्हाला करायचं रांगेतील क्रम, म्हणजे राहुल 1 नंबरला होता, अक्षय 9 नंबरला होता, त्यानंतर दिनेश या दोघांच्या मध्यभागी बसलेला होता, तर दिनेशच्या बाजूने दिनेशचा कितवा क्रमांक, हे असे प्रश्न. तर असे प्रश्न सोडवायचे असतील तर ह्याच्यासाठी काय करा तुम्हाला सांगतो मी. जास्तीत जास्त ज्या जुन्या प्रश्नपत्रिकामध्ये तुम्हाला हे प्रश्न भेटतील ते प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त सोडवा. त्यानंतर पुन्हा तुमचं जे मराठी आहे ते मराठीचं विशेषण करण्यासाठी जास्तीत जास्त आपलं जे हे म्हणतो ना आपण त्याला काय म्हणतो, जुन्या प्रश्नपत्रिका झाल्या किंवा एखादं प्रश्नसंच झाला, जम्बो पुस्तक कोणतंही घ्या, जम्बो पुस्तक कोणत्याही कंपनीचं चालेल, पण मी शक्यतो तुम्हाला प्रिफर करतो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन. तुम्ही त्याचं पुस्तक वापरा. 1 नंबर पुस्तक आहे, त्यामध्ये प्रश्नांचं असं 25 प्रश्नाच्या पॅटर्नमध्ये प्रश्न दिलेले आहेत. तर त्याच्यामुळे तुमचा अभ्यास पण चांगल्या पद्धतीनं होईल आणि उद्याचं शेड्यूल तुम्हाला लवकरात लवकर भेटायची हमी घेतो मित्रांनो. आणि 100% तुम्हाला उद्याच्याला, आता आज 3रा दिवस आहे, रांगेतील क्रम 100% 1 ते 2 प्रश्न राहतात, 2 मार्क त्याचे झाले. विभाजकतेच्या कसोट्या प्रत्येक प्रश्नामध्ये ते जवळपास लागतात. जवळपास गणिताचा असा कोणता प्रश्न नाही जो भागाकाराशिवाय सुटत नाही. भागाकार करण्यासाठी विभाजकतेच्या कसोट्या येणं 100% खूप गरजेचं आहे. आणि राहिलं कसोट्यावर पण प्रश्न येतो, जसं की आता याच्यामध्ये कोणत्या संख्येला 9 भाग जातो, असे प्रश्न पण असू शकतात. त्यातला 1-2 मार्क आपण त्याचे 2 मार्क पकडले, फिक्स 2 मार्क. ह्याचे 2 मार्क, विशेषणचे 2 मार्क, 2-2 4 मार्क त्याचे झाले. आणि विशेषणावर 1-2 मार्क 100% येणार. 6 मार्क त्या ठिकाणी तुमचे कसे कन्फर्म झाले. तुमचे काल 8 ते 9 मार्कावर होता, आज तुम्ही 14 ते 15 मार्कापर्यंत तुम्ही आलेला मित्रांनो. हळूहळू तुमच्या मार्कामध्ये प्रगती होईल. 100% असं सोबत राहा, असं शेड्यूल आपलं रोजचं करत राहा, तुम्हाला या गोष्टी 100% फायदा होईल.